हॅलो गाईज, मी तुम्हाला माझ्या हेल्थबद्दल काही सांगणार आहे. 8 ते 9 महिन्यापूर्वी हेल्थचा इश्यू होता. त्यामध्ये मला भयंकर पेन होत होते. त्या पेनमध्ये मला काय कळेना. मी प्रायव्हेट डॉक्टर, गव्हर्मेंट डॉक्टर सगळं काही केलं, पण तरीही मला फरक पडत नव्हता. मग नंतर मी डॉक्टर सोनाली यांना भेटले. हे समाधान वाटलं त्यांच्याबरोबर बोलून, ते मी शब्दात पण तुम्हाला सांगू शकत नाही. मला जवळजवळ 8 ते 9 महिने झाले मला तो पेनही होत नाही आणि तो कोणत्याही प्रकारचा मला जो त्रास होता तो त्रासही होत नव्हता. त्या त्रासातून मी पूर्णपणे मुक्त झाली असं मला वाटतं. त्यानंतर माझ्या वागणुकीतही बरेच काही चेंजेस झाले. मी नेहमी विचार करणे, फॅमिलीबद्दल, मुलांबद्दल, घरातल्यांबद्दल भयंकर विचार करायचे. त्या विचारातून मी कधी मला जगणं आणि माझं लाईफ हे मला काय कळतच नव्हतं. पण ज्या वेळेला मी डॉक्टर सोनाली यांना भेटली, त्यांच्याबरोबर बोलली, त्या बोलण्यातून मला एवढं काही समाधान, म्हणजे म्हणतात ना, पूर्ण माइंड माझा फ्रेश झाला. माइंड फ्रेश झाल्यानंतर माझ्या वागणुकीतही बरेच काही चेंजेस झाले. जो विचार मी करायचे तो विचारही कमी झाला. त्या विचारानंतर मला थोडंफार, म्हणतात ना, माझं लाईफ कसं जगायचं हे मला कळालं. स्वतःसाठी जगायला लागले. त्या खरं म्हणायला गेलं ना, वयाने लहान आहेत, पण त्यांचे विचार हे अतिशय प्रचंड चांगले आहेत. त्यांच्याबरोबर कोणत्याही, मी सांगते, कोणालाही कोणत्याही प्रकारचा आजार असेल, पण जर त्यांच्याबरोबर तुम्ही बोललात ना, तर तुमचा माइंड पूर्ण फ्रेश होईल. तुम्हाला सांगायचं झालं तर त्यानंतर माझ्या मुलीलाही थोडासा हेड पेनचा त्रास झाला. त्या त्रासामधून मीही तिला डॉक्टरकडे 2 वेळा नेलं, पण तरीही तिला त्या त्रासातून मुक्तता भेटत नव्हती. मी त्यांना आणि माझ्या मुलीचं दोघींचं बोलणं करून दिलं. त्या बोलण्यानंतर 2 वेळा दोघीजणी बोलल्या असते. त्या बोलल्यानंतर माझ्या मुलीचं जे पेन चालू होतं ते पेन पूर्णपणे गायब झालं. ते आठवतच नव्हतं की तिला ते पेन होत होतं. आणि हेच डॉक्टरांकडे मी जेव्हा गेली तर त्या डॉक्टरांनी मला हॉस्पिटलमध्ये जा असं सांगितलं होतं. म्हणून मी सांगते, हे माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे की खरंच डॉक्टर सोनाली ह्या डॉक्टर नाही तर माझ्या विचाराने खरंच देवता आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते का कोणत्याही आजारावर मेडिसिनच हे उपचार नाही आहे. हे जेव्हा तुम्ही डॉक्टर सोनाली यांना भेटाल त्यावेळेलाच तुम्हाला कळेल. धन्यवाद. नमस्ते.